exercise 4.1 question 2. Find the value of x if determinant contains x -1, 2, 2x, 1, -3, 3, -4 and 5 equal to 29. Now this determinant contains 9 elements, 3 rows and 3 columns. Therefore this determinant is of order is 3. तर ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे? 3 आहे. कारण इथे 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, 9 एलिमेंट्स इथे ह्या डिटर्मिनंट मध्ये आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू काढायची एक्स ची काय काढायची आहे? किंमत काढायची. इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे, बाकी सगळे नंबर्स आहेत. तर इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून एक्स ची व्हॅल्यू काढणार आहोत. अँड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इक्वल टू 29. तर इथे आपण आता एक इक्वेशन आधी तयार करू आणि नंतर इक्वेशन सॉल्व्ह करू. आता इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू. नाउ फर्स्ट मल्टिप्लाय एक्स टू. नाउ टेक these number because these numbers are not in this row, first row and first column, so remaining numbers are these. Therefore take these 4 numbers. Now this is determinant of order 2. Now take cross multiplication and subtract. तर इथे आपल्याला माहिती आहे हा 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार झालाय. तर इथे आपल्याला तिरकस गुणाकार घ्यायचा आहे आणि त्याची वजाबाकी करायची. 1 गुणिले 5, 1 into 5, 1 into 5 minus -3 into -4, -3 into -4 minus -1 नी मल्टिप्लाय करायचंय. आता कोणते घ्यायचेत आपल्याला नंबर्स? तर जे नंबर्स ह्या कॉलम मध्ये नाहीत आणि ह्या रो मध्ये नाहीत, मग रिमेनिंग नंबर्स आर एलिमेंट्स आर दीज. हे एलिमेंट्स घ्यायचे. म्हणजे आता इथं हा डिटर्मिनंट तयार झालाय 2x -3, 3, 5. परत इथे आपल्याला काय करायचंय? टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड देन सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घ्यायचा आहे आणि वजाबाकी करायची. मग 2x into 5 10x, 2x into 5 minus 3 into -3, 3 into -3 प्लस एकदा मायनस केलं इथे आपण. आता इथे आपण काय केलंय? प्लस. एकदा वजाबाकी करायची. पहिल्यांदा वजाबाकी घ्यायची आणि नंतर बेरीज घ्यायची. आता मल्टिप्लाय कशाने करायचंय? ह्या नंबरनी, ह्या एलिमेंटनी. कोणत्या? 2 नी मल्टिप्लाय करायचंय अशा नंबरला जे ह्या रो मध्ये नाहीयेत आणि ह्या कॉलम मध्ये नाहीयेत. मग रिमेनिंग elements are these: 2x, 1, 3, -4. Now take cross multiplication and subtract. 2x into negative, पहिल्यांदा इथे 2 लिहू. 2 नी मल्टिप्लाय करायचे. 2x into -4 minus 3 into 1, 3 into 1. आता हे इक्वेशन तयार झालेले आहे आणि इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? 29. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंमत किती आहे? 29. 29. आता इथे आपण आधी हे सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतर मग इथे मल्टिप्लिकेशन करू. x into 1 into 5, 5 minus, now here -3 into -4 means +12. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो. मग -3 गुणिले -4 बरोबर -12. नाउ हियर निगेटिव्ह बिकम अगेन पॉझिटिव्ह. टेक हियर पॉझिटिव्ह साइन मीन्स प्लस साइन, +1. नाउ सॉल्व दिस. 2x into 5, 10x minus 3 into -3 means -9. Now -9 minus minus, negative become positive. So we take here
प्लस साइन प्लस 9 प्लस 2. Now 2x into negative 4 means negative 8x. Negative 8x minus 3 into 1 3 equal to 29. आता परत आपण हे सॉल्व करायचंय. आता सॉल्व करायचं म्हणजे काय करणार, आता x नी 5 ला मल्टिप्लाय करायचं, x नी 12 ला मल्टिप्लाय करायचंय. 5x मायनस 12x, इथे 1 नी 10x ला मल्टिप्लाय केलं 10x. 1 इंटू 9 9, इथे प्लस आहे प्लस दिले आपण, इथे प्लस आहे इथे प्लसची साइन. नाउ प्लस 2 into negative 8x means negative 16x. So change here sign, negative 16x. 2 plus 2 into negative 3 means negative 6. Negative 6 equal to 29. आता हे आपण सॉल्व करू. याच्यात कोणत्या कोणत्या टर्म्सची ऍडिशन होती ते बघायचंय. आता इथे व्हेरिएबल कोणता आहे, एक्स आहे. एक्स सगळीकडे इथे एक्स आहे, मग यांची आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. 5x निगेटिव्ह 12x प्लस 10x आणि निगेटिव्ह 16x आणि 9 आणि 6, 9 आणि निगेटिव्ह 6. Five x negative 12x means negative 7x. Then plus 10x means 3x minus 16x. 3x minus 16x means minus 13x. Minus 13x. 9 minus 3. 9 minus 3 3 plus 3 equal to 29. Negative 13x equal to 29 minus 3. 29 minus 3 means 26. 29 minus 3 means 26. आता इथे आपल्याला हे इक्वेशन मिळालेले आहे. यावरून आता आपल्याला x ची व्हॅल्यू येणार आहे. निगेटिव्ह 13x इक्वल टू 26. देअरफॉर x इक्वल टू 26 डिवाइडेड बाय निगेटिव्ह 13. 26 भागिले ऋण 13. 13 एक 13, 13 दोन्ही 26. 13 2 जा 26 निगेटिव्ह 2 ऋण 2. मग x बरोबर आहे ऋण 2. x इक्वल टू निगेटिव्ह 2 और मायनस 2. तर ह्याप्रमाणे आपण इथे हे सॉल्व केलं आहे क्वेश्चन. इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागलाय. तर इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं, एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये आपण आधी ह्या नंबरला मल्टिप्लाय करतो. रिमेनिंग जे नंबर्स आहेत की जे ह्या रो मध्ये नाही, ह्या कॉलम मध्ये नाही. नंतर इथे आपण मायनस घेतो आणि इथे प्लस घेतो. दुसऱ्या वेळेस आपण मल्टिप्लाय ह्या नंबरने केलेले आणि तिसऱ्या वेळेस आपण +2 घेतलेले. इथे प्लस आले, इथे मायनस आले. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि सेकंड 2 ऑर्डरच्या डिटर्मिनंट मध्ये आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड टेक मायनस. क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड टेक मायनस. क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड टेक मायनस. तिरकस गुणाकार घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये वजाबाकी घ्यायची. मग आपल्याला जे इक्वेशन मिळेल त्यावरून आपण x ची व्हॅल्यू काढणार आहोत. तर इथे चुकायचं नाही. प्लस मायनस मध्ये गोंधळ होऊ शकतो. तर कुठे प्लस आहे कुठे मायनस आहे. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, दोन निगेटिव्ह नंबर्सचा गुणाकार मल्टिप्लिकेशन हा पॉझिटिव्ह असतो. टू निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या येतो.